नमस्कार भावी श्रोते. आपल्यापैकी जवळजवळ सगळेच सकाळीच देवाला नमस्कार करत असा, मूर्तीपूजा करत असा. तरी ह्या मूर्ती प्रतिष्ठापनेचा विधी कशा प्रकारे असतो, त्याचा अर्थ काय, तो मी आपणाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. मूर्ती प्रतिष्ठापनेचा विधी बघितला तर मंत्राद्वारे मूर्तीत प्राणप्रतिष्ठा केली जाते. मंत्र म्हटले जातात, एक विधी केला जातो आणि मूर्तीत प्राणप्रतिष्ठा होतात. त्या मंत्राचे अर्थ लक्षात घेतले तर लक्षात येते की काय प्रयोग आहे. जसे जड शरीरात प्राण असतो तसा मूर्तीत प्राणप्रतिष्ठा करतात. ही पूजाविधीने आपल्याला ग्रहण करता येते. म्हणून देवपूजा हा अद्भुत प्रयोग आहे. यातील रहस्य असे आहे की जसे अग्निशक्ती आपण ग्रहण करतो, पण ती माध्यमातून ग्रहण करावी लागते. जसे अन्न हे अग्नीने शिजवले मग ग्रहण केले, पण त्यासाठी जशी स्वयंपाक ही क्रिया आहे, तसंच देव म्हणजे चैतन्य ही मूलशक्ती, मूर्ती हे तिचे प्रतीक आणि देवपूजा हा त्या ऊर्जेचे ग्रहण करण्याचा प्रयोग आहे. म्हणून देवपूजा करा आणि जीवन विकास साधा हा सोपा मार्ग आहे. आता आपण ही ऊर्जा कशी व्यक्त होते आणि आपण ती कशी ग्रहण करू शकतो हे पाहूया. पण त्याआधी जर कोणाला शंका असेल की देवपूजेद्वारे खरंच ऊर्जा मिळते किंवा घरात शांती, समाधान, समृद्धी राहते, हे खरं आहे का, असा प्रश्न जर मनात येत असेल तर त्याचे उत्तर हो असे आहे. ह्याचे कारण असे की मूर्तीमध्ये केलेली प्राणप्रतिष्ठा ही महत्वाची ठरते. तर देवपूजा उपयोगी कशी, तर त्याचे पहिले कारण देवघर किंवा मंदिर हे स्वतंत्र असते. तेथील जाणीवपूर्वक पावित्र्य राखले जाते. मंदिरात किंवा देवघरात बसून आपण एक नेहमी मंत्र, स्तोत्र, जप, ध्यान करत असतो. त्यामुळे तेथे एक सात्विक वातावरण तयार झालेले असते, जे आपल्याला त्या ईशतत्वाशी जोडत असते. जर तुम्ही दवाखान्यात गेलात तर तेथील वातावरण आपल्याला जो परिणाम करते, त्यामुळे आपण गंभीर होतो, उदास होतो. त्या ठिकाणचा मनावर होत असतो. दवाखान्यावर सगळे रुग्ण ज्या मनस्थितीत असतात, तिथे आलेले लोक, नातेवाईक ज्या मनस्थितीत असतात, त्याचा परिणाम होतोच. सिनेमा थिएटर, स्मशान, रस्त्यातील वर्दळीचे चौक, ह्या साऱ्यांचा एक विशिष्ट परिणाम कळत नकळत आपल्या मनावर होतच असतो. आपण देवासमोर उभे राहिलो की जेव्हा दोन्ही हात जोडून नमस्कार करतो, त्यावेळी केलेली क्रिया आपल्याला त्या तत्वाशी जोडत असते. जसे नमस्कार करताना आपण दोन्ही हात जोडतो, तेव्हा दोन्ही तळहात जोडले जातात, बोटं जोडली जातात. त्यामुळे एक मुद्रा तयार होते. नमस्कार करताना आपण दोन्ही हात जोडून जी कृती करतो, त्यावेळी आपला श्वास अर्थात प्राणाचा स्पर्श बोटांना होतो. जेव्हा आपण आरती घेतो तेव्हा दिव्यावरून दोन्ही तळहात फिरवतो आणि हाताचा स्पर्श आपल्या अंगावर, विशेष करून चेहऱ्याला करतो. या क्रियेने आपण तेज तत्वाने ऊर्जा ग्रहण करतो. तीर्थ तळहातावर घेतो, तीर्थ प्राशन करून नेत्रस्पर्श करतो, प्रसाद हातावर घेतो. जर या सगळ्या क्रिया बघितल्या तर आपण जी ऊर्जा त्या स्थानी ग्रहण करतो ती पद्धती एक योग क्रिया आहे. आपण श्रद्धेने ही क्रिया करतो, आपल्याला कळो न कळो, पण त्याचा सुपरिणाम आपले मन, बुद्धीवर होत असतो.